महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शिव एका गरीब तपस्वी परंतु फाटक्या तुटक्या कपड्यामध्ये विस्कटलेल्या केसांमध्ये आणि हातात एक जुना कमंडलू घेऊन पृथ्वीवरती अवतरले। पहिल्यांदा ते राजाच्या राजवाड्यामध्ये गेले। सोने चांदी नाच गाणी पदार्थांची रेलचेल असे तिथे चाललेले होते। त्यावेळेला तो भिकाऱ्याचे रूप घेतलेला शिव म्हणाला, राजा 4 दिवस झाले भुकेलेला आहे, आता खूप कमजोर झालो आहे, थोडे अन्न दान करा। राजाने त्याच्याकडे पाहिले आणि रागाने त्याला बाहेर हाकलले। तो म्हणाला, तुझा माझ्या कार्यक्रमामध्ये अपशकुन नको। दुसऱ्या ठिकाणी एक श्रीमंत व्यापारी आपल्या सोन्याच्या थैल्यांची मोजणी करत होता। हा भिकारी तिथे गेला। भाऊ, ही रात्र आश्रय द्या, ही कडक थंडी मला सहन होत नाही। व्यापारी म्हणाला, अरे तुझ्याजवळ काय आहे, तू मला काय देणार आहेस, चल जा निघ पुढे। शेवटी एका गरीब ती बायको चुलीवरती भाकरी करत होती। स्वी म्हणाला, माता मी भुकेलेला आहे, मला थोडी भाकरी दे। तिच्याजवळ एकच भाकरी होती। तिने त्यातील अर्धी भाकरी तोडली आणि स्वतः तिखट मीठ लावून त्या तपस्व्याला तिने ते तुकडा दिला। स्वामी, घरात फक्त ही एकच भाकरी शिल्लक होती, परंतु माझ्या दारात आलेला मी भुकेला सोडणार नाही। हे ऐकून शिव भावविव्हल झाले, खरे रूप दाखवले आणि त्यांची झोपडी सोन्याची झाली। ते कुटुंब खूप आनंदित झाले। पण बायको म्हणाली, प्रभू आम्हाला भक्ती पुरेशी आहे, आम्हाला हे नको आहे। त्यावेळेला शिव म्हणाले, मी काही चुकीच्या लोकांना संपत्ती दिलेली नाही। तुमच्याकडे जर ही संपत्ती दिली तर तुम्ही इतरांचेही कल्याण कराल। एवढे करूनही शिवशंकर नाराज झाले, कारण तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केले नाही। कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय।